करतो. दिग्विजय जी, पीपीटी विजिबल है ना पूरा स्क्रीन में? हो सर आहे. आहे ना? ओके, ठीक आहे. तर फूड डिहायड्रेशन आजचा जो विषय आहे, फूड डिहायड्रेशन. फूडमध्ये आपण बघाल की फ्रुट्स येतात, नट्स येतात, व्हेजिटेबल्स येतात, आपले स्टेपल्स किंवा ग्रेन्स येतात, डेअरी प्रोडक्ट येतात आणि मेडिसिनल हर्ब्स. मेडिसिनल हर्ब्स हे आज फूड ॲज अ मेडिसिन म्हणून आपण म्हणजे फूड ॲज अ मेडिसिन घ्यायला पाहिजे, पण मेडिसिन ॲज अ फूड घेतोय. तर तेही येत्या काळात आपल्याला बदलायचं आहे. तर याच्यामध्ये डिहायड्रेशनचा रोल फार मोठा असणार आहे. आणि डिहायड्रेशनचा रोल आपल्या एमसीएल प्लॅटफॉर्मवर महत्वाचा का आहे? कारण एमएसपी मध्ये या प्रोडक्टला फार मोठा प्लॅटफॉर्म मिळणार आहे, आणि त्या प्लॅटफॉर्मवर आपण काय काय करू शकतो, कसं करू शकतो, आणि सर्वांचं हित याच्यामध्ये कसं साधलं जाईल, हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ऍक्च्युली डिहायड्रेशन म्हणजे काय? तर डिहायड्रेशन म्हणजे जे काही मॉइश्चर कंटेंट असतं किंवा पाण्याचं जे कंटेंट असतं ते आपल्या अन्नपदार्थांमधून काढलं जातं. आणि ते काढल्यानंतर जे काही पदार्थ बनतो तो बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस, यीस्ट किंवा मोल्ड्स, हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे याच्यापासून फ्री होतो. जेणेकरून यांच्यामुळे जो काही पदार्थ खराब होतो, नाशवंत होतो, तो टाळला जातो. म्हणूनच याच्यातलं मॉइश्चर काढून आपण तो टिकवणक्षम बनवतो. त्यालाच म्हणतात आपण डिहायड्रेशन. जसं आता सांगितलं की शेल्फ लाईफ एक्सटेन्शन आणि पाण्याचं प्रमाण कमी करणं, त्याच्यातल्या बॅक्टेरिया काढणं, आणि त्याला लाईट वेट बनवून न्यूट्रिएंट डेन्स बनवणं. न्यूट्रिशन ते जेव्हा वाढल्या जातं तेव्हा त्याचं वजन कमी होतं, त्याची डेन्सिटी जी आहे न्यूट्रिशनची, त्याच्यातल्या न्यूट्रिएंटची, ती वाढते. तो स्टोरेज करण्यासाठी सुद्धा इझियर होतो, आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा तो पदार्थ, जे काही अन्न पदार्थ आहे, तो सोयीस्कर होतो. म्हणून हे डिहायड्रेशन महत्वाचं आहे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये किंवा व्यवसायामध्ये सुद्धा. त्याचे बेनिफिट्स काय काय आहेत डिहायड्रेशनचे? तर त्याचं शेल्फ लाईफ, किंवा शेल्फ म्हणजे आपण जे काय शेल्फ लाईफ कशाला म्हणायचं, तर आपण जेव्हा शेल्फवर पदार्थ ठेवतो तो किती काळ टिकतो. बऱ्याच वेळा आपल्या अ, पदार्थ स्टोरेजमध्ये गेला तर तो खराब होतो. तर तो किती काळ टिकू शकतो जास्तीत जास्त, त्याला म्हणायचं शेल्फ लाईफ. फूडची जी काही वेस्टेज आहे ते कमी होतं. आणि एकाच वेळेस आपण वर्षभरासाठीचं परचेस आपण करू शकतो. कारण वेट जर असेल तर जास्त आपण परचेस करू शकत नाही. ओला भाजीपाला किंवा फळं आपण एकदाच परचेस करू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये दुसरं कन्व्हिनियन्स आणि कॉस्टिंगचे बेनिफिट असे आहे की वेट कमी असतं आणि बल्क परचेस आपण करू शकतो. कॉस्टिंग तुम्हाला व्यवस्थित मिळू शकते त्याच्यामध्ये. आपण एक स्नॅक्स म्हणूनही त्याला खाऊ शकतो. आणि साहजिकच पैशाची बचत सुद्धा आपली याच्या होते. अ, अन्नपदार्थामध्ये जे फ्लेवर असतं, चव आणि स्वाद हे वाढण्याचं कामही हे डिहायड्रेटेड पदार्थ करत असतात. एक टेक्स्चर वेगळ्या प्रकारचं आणत असतो. जसं आपलं सूप्स आहे किंवा सॉसेस आहे किंवा जे काही रेडी पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपल्याला याचा उपयोग होतो. बऱ्याचशा पावडर, आपण फ्रूट पावडर शेक्स बनवण्यासाठी किंवा व्हेजिटेबल पावडर ग्रेव्हीसाठी वगैरे, सौंदर्य प्रसाधनामध्ये पण काही सिट्रसच्या पील वापरले जातात. आणि कमर्शियल याच्यामध्ये सुद्धा जे काही पास्ता आहे किंवा मग पावडर मिल्क आहे, कमर्शियल प्रिपरेशन मध्ये सुद्धा ह्या डिहायड्रेशनचा, ज्या प्रोडक्टचा वापर होतो. त्याचे काय बेनिफिट्स काय काय आहेत हेल्थच्या दृष्टीने डिहायड्रेशनचे? तर एक तर वाळलेलं असतं किंवा मग न्यूट्रियन्स डेन्स असतं, न्यूट्रिशन फार कॉन्सन्ट्रेटेड असतं, त्याच्यामुळे आपल्याला न्यूट्रिशन म्हणून त्याचा वापर होतो. आपल्याला पचन संस्थेमध्ये, पचनामध्ये त्याचा उपयोग चांगला होतो, आणि न्यूट्रिशन चांगलं असल्यामुळे ते आपली एनर्जी सुद्धा वाढते. आणि बऱ्याच वेळा न्यूट्रिएंट आपल्याला अवेलेबल होत नाही, ते बायो अवेलेबिलिटी जे म्हणतात किंवा अवेलेबल फॉर्म मध्ये न्यूट्रिएंट पाहिजे असतात ते याच्यातून मिळतं. आता डिहायड्रेशन म्हटलं की आपण ड्राईंग आणि डिहायड्रेशन याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन असतं नेहमी. तर ड्राईंग आणि डिहायड्रेशन याचा जर विचार केला तर ड्राईंग म्हणजे एक सूर्याच्या उष्णतेने जे काही ड्राईंग होतं ते नॅचरल असतं, पण डिहायड्रेशन हे आर्टिफिशियल प्रोसेस असते किंवा फोर्सफुल असतं.
आणि ड्राइंगला जास्त स्पेस लागतो. ड्राइंगमध्ये काही कॉन्टॅमिनेशन होण्याची शक्यता असतात, पण ते लेस एक्सपेन्सिव्ह असतं. पण डिहायड्रेशन कमी स्पेसमध्ये होऊ शकतं, कारण ते एक तसं स्पेस, त्याची व्यवस्था तशी बनवलेली असते. पण सॅनिटेशन किंवा सॅनिटरी किंवा मग हायजेनिक कंडिशनमध्ये असतं, परंतु ते एक्सपेन्सिव्ह असतं. हे बेसिक फरक आहे डिहायड्रेशन आणि ड्राइंगमध्ये. पण जनरली ही टर्म जी आहे आपण ती एकत्र वापरतो. आता कुठल्याही इंडस्ट्रीमधलं ऑपरेशन म्हटलं, केमिकल ऑपरेशन म्हणा किंवा मग कुठलंही कन्व्हर्जनचं ऑपरेशन म्हणा, आपण जसं म्हणतो कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन, तर कन्व्हर्जन मध्ये प्रत्येक ऑपरेशन हे युनिट ऑपरेशन म्हटलं जातं इंडस्ट्रीच्या भाषेमध्ये. पहिलं युनिट ऑपरेशन, दुसरं युनिट ऑपरेशन, तिसरं युनिट ऑपरेशन. तर जे काही याच्या असोसिएटेड जी एनर्जी असते, लेबर असते, कॅल्क्युलेशन्स जे असतात इंडस्ट्रीमध्ये किंवा केमिकल कॅल्क्युलेशन असतात, हे युनिट ऑपरेशन्स बेस असतात. म्हणून याला प्रत्येक ऑपरेशनला एक युनिट ऑपरेशन्स आणि त्याच्यामध्ये जाणारी एनर्जी, त्याच्यामध्ये वेस्ट होणारी एनर्जी, हे सगळं कॅल्क्युलेट केलं जातं. आता कुठलंही जर प्रिपरेशन करायचं असेल, कुठलंही काही करायचं असेल, इव्हन आपण स्वयंपाक करायचा असेल किंवा काही करायचं असेल, तर काही पूर्वतयारी लागते. तसेच या डिहायड्रेशन मध्ये सुद्धा काही पूर्वतयारी लागते. ती कशासाठी लागते, की त्याची क्वालिटी जास्तीत जास्त चांगली राहावी याच्यासाठी. तर क्वालिटी चांगली राहाव्यासाठी तीन प्रकारच्या गोष्टी मुख्यतः केल्या जातात. त्याच्यामध्ये प्री डायिंग ट्रीटमेंट म्हणजे वॉशिंग, कटिंग, पिलिंग, NaOH ट्रीटमेंट केल्या जाते. जर त्याच्यावर वॅक्स असेल तर ते वॅक्स काढण्यासाठी. ब्लांचिंग कशासाठी केल्या जाते, तर आता हे लिव्हिंग सेल्स असतात. आपलं अन्न म्हणजे एक लिव्हिंग सेल्स असतात, एन्झाईम जनरेट करत असतात. तर ते एन्झाईम जनरेट केलं झालं आणि ते ड्राय झालं तर तिथं काळं पडण्याची शक्यता असते. मग त्याची एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी थांबवण्यासाठी गरम पाण्यामध्ये किंवा स्टीम मध्ये त्याला ब्लांचिंग केलं जातं. नंतर सल्फायटिंग किंवा सल्फरिंग इफेक्ट याच्यासाठी ट्रीटमेंट याच्यासाठी केली जाते की त्याचा कलर रिटेन राहावा आणि पुढच्या काळामध्ये प्रोडक्टची क्वालिटी ही चांगली राहावी. तर याच्या मेथड्स हे वेगवेगळे आहेत. जसं आपण सन ड्राईंग आणि डिहायड्रेशन बघितलं. सन ड्राईंग म्हणजे उन्हात वाळवणे. सोलार म्हणजे सूर्यापासूनच असतं, पण ते एक मॅनमेड कॅबिनेट्स असतात वेगवेगळे, जे जे फोर्सफुली केले जातं. पॉलिटनेल म्हणजे पॉलियुरेथिन सीट्सच्या जे काही टनेल बनवलं जातं, त्याच्यामध्ये पॉलियुरेथिन पॉलिटनेल ड्राईंग म्हणतात त्याला. ऑस्पेटिक म्हणजे ते एक केमिकल कॉन्सन्ट्रेशनच्या बेस फंडा आहे तो. ते पुढे बघूच आपण. नंतर व्हॅक्यूम ड्रायर, व्हॅक्यूमच्या साह्याने जे काही लिक्विड आहे, मॉइश्चर आहे, ते काढणं. फ्रीज ड्राईंग, ओव्हन ड्राईंग, ट्रे ड्राईंग, टनेल ड्राईंग, रोलर ड्रम ड्रायर आणि बीन ड्रायर, बेल्ट ड्रायर. ते ड्रम ड्रायर किंवा टनेल ड्रायर किंवा स्प्रे ड्राईंग वगैरे पण आहे याच्यामध्ये. तर हे मिल्क इंडस्ट्रीमध्ये किंवा डेअरी इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. आता सन ड्राईंग जनरली आपण बघतो की ही पूर्वपार चालत आलेली पद्धत आहे. साधारणतः 30 डिग्री पासून ते 60 डिग्री पर्यंत, एक नॉर्मल म्हणजे 55 ते 60 डिग्रीला व्यवस्थित हे सन ड्राईंग होत असतं. फक्त एवढं इन्शुअर करावं लागतं की त्याच्यामध्ये काही कॉन्टॅमिनेशन होऊ नये आणि त्याचा जो काही एक्सपोजर आहे, जास्तीत जास्त सन एक्सपोजर त्याला मिळावं. आता सोलार डिहायड्रेशन मध्ये हे फोर्स म्हणजे ड्राईंग नाही म्हणता याला, डिहायड्रेशन म्हणता येईल, पण हे सोलारच आहे. याच्यामध्ये कसं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सुद्धा असतं. याच्या सोलारच्या ह्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत, हायब्रिड डिझाईन आहे, डायरेक्ट आहे आणि इनडायरेक्ट आहे. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जे आहे ते बघू आपण. तर याच्यामध्ये सोलारमध्ये वेगवेगळ्या डिझाईन असतात. हे ग्रीन हाऊस सारखे टनेल सारखं बनवलेलं असतं, किंवा हे असे टेबल कॅबिनेट असतात किंवा पॉलिशीट्स असतं, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे अरेंजमेंट करून आपण सोलार डिहायड्रेशन हे करत असतो. आता हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे कसं, तर डायरेक्ट म्हणजे हे जे काही आपलं जे काही मटेरियल त्याच्यावर डायरेक्ट सनलाईट येतो आणि ही गरम हवा जी आहे ती वर जाते, जी मॉइश्चर घेऊन जाते. पण इनडायरेक्ट मध्ये कसं असतं, एक कॅप्चरिंग जी प्लेट असते, हीट कॅप्चरिंग, ती वेगळी असते. तिथली हवा गरम होते आणि मग ते कॅबिनेटमध्ये जातं. असा हा डायरेक्ट आणि इनडायरेक्टचा फरक आहे. प्रत्येकाचे प्लस आणि मायनस पॉईंट आहेतच. आता पॉलिटनेल ड्रायर जसं म्हटलं, की पॉलिटनेल ड्रायरमध्ये 150 GSM ची फिल्म वापरली जाते. GSM हे जे काही मानक आहे ते फिल्मची जाडी किती असावी, आपण वेगवेगळ्या कामामध्ये प्लास्टिक शीट घेतो बघा, वेगवेगळ्या GSM चे 50-25 पासून इव्हन मल्चिंगसाठी सुद्धा वापरतो शेतामध्ये. तर असे वेगवेगळे GSM चे असते. 150 म्हणजे फारच जाडी, मीडियम जाडीची असते, पण ती ट्रान्सल्युसंट असते. अर्धा सूर्यप्रकाश त्याच्यामध्ये येतो, जेणेकरून सूर्यप्रकाश यावं पण आणि आडावं पण, जेणेकरून तिथलं जे टेम्परेचर आहे साधारणतः 15 ते 20 डिग्री, 15 ते 17 डिग्री सेल्सिअस हे जास्त असेल.
आता जे वेगवेगळे प्रोडक्ट आहे जे डिहायड्रेट केले जातात आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये, ते काय काय आहेत किंवा त्यांचं प्रमाण कसं आहे, की बाबा फ्रूट बार आणि स्लायसेस 11 प्रोडक्ट होतात, व्हेजिटेबल्स 12 प्रोडक्ट, असे वेगवेगळे म्हणजे रेशो आहे एकमेकाचा. ग्रीन लिफी व्हेजिटेबल आहे, मसाले आहेत, जन उपज आहे, हे जंगल उपज आहे, फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणतात, मेडिसिनल हर्ब्स आहे, आणि केमिकल पावडर सुद्धा आहेत. तर असं वेगवेगळे प्रोडक्ट हे डिहायड्रेशन मध्ये केले जातात. आणि डिहायड्रेशनचे वेगवेगळे हे प्रोडक्ट सुद्धा आहेत. काही बार्स बनवतात, काही ठिकाणी शीट्स बनवतात, काही ठिकाणी व्हेजिटेबलच्या पावडर्स बनवतात ज्या रेडी टू यूज असेल. तर डिपेंड्स ऑन अवेलेबिलिटी आणि गरज, त्याच्यानुसार वेगवेगळे हे प्रोडक्ट बनवले जातात. आता ऑस्मोटिक डिहायड्रेशन हे एक केमिकल बेस्ड फिनॉमिनन आहे, जिथं हाय कॉन्सन्ट्रेशन पासून लो कॉन्सन्ट्रेशन कडे मॉइश्चर खेचल्या जातो. आता याच्यात सोपं उदाहरण सांगायचं म्हणजे, जर एक ओला स्पंज असेल आणि एक वाळलेला स्पंज असेल, तर ओल्या स्पंज शेजारी जर वाळलेला स्पंज ठेवला, तर ओल्या स्पंजचं पाणी हे वाळलेल्या स्पंजकडे जाईल. बस अशाच प्रकारे हे डिहायड्रेशन होतं. जास्त म्हणजे कॉम्प्लेक्स विचार करायची गरज नाही त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारचं हे ऑस्मॅटिक डिहायड्रेशन हे एक लेटेस्ट ट्रेंड आहे, जी इंडस्ट्रीमध्ये आज चालू आहे. तर व्हॅक्यूम डिहायड्रेशन. तर व्हॅक्यूम डिहायड्रेशन मध्ये काय केलं जातं, की अ, वरती व्हॅक्यूम क्रिएट केला जातो आणि खालून केमिकल याचं हवा किंवा न्यूट्रल गॅस आहे तो पाठवला जातो. पण व्हॅक्यूम असल्यामुळं जे लागणारं टेम्परेचर आहे त्याची गरज कमी होते, कारण एकीकडनं ओढणारा फोर्स असतो आणि खालनं टेम्परेचर असतं, तर दोन्हीच्या साह्याने हे डिहायड्रेशन केलं जातं. तिसरं आहे ओव्हन डिहायड्रेशन, जे नॉर्मली आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी घरामध्ये सुद्धा असं हे डिहायड्रेटिंग ओव्हन किंवा लॅब्समध्ये पण आपण बघितले असेल, की वेगवेगळ्या भाजीपाला किंवा फ्रूट वाळवणीसाठी, निर्जलीकरणासाठी वापरले जातात. याच्यामध्ये ही एक बॅच प्रोसेस आहे. तर वेगवेगळ्या कॅपॅसिटीनुसार याच्या डिझाईन असतात. त्याचाच पुढचा प्रकार म्हणजे ट्रे डायर. वेगवेगळे ट्रे बनवलेले असतात आणि आपल्याला जे पाहिजे ते टेम्परेचर आहे, टेम्परेचर सेन्सर्स वगैरे याच्यात असतात. हे जरा एक कंट्रोल्ड मेकॅनिझम आहे चांगला याचं बऱ्यापैकी, जे इंडस्ट्रीमध्ये नॉर्मली वापरले जातात ट्रे ड्रायर. तर बेल ड्रायर हा त्याचंच पुढचं व्हर्जन आहे, जे जेणेकरून एक कंटिन्युअस प्रोसेस चालावी इंडस्ट्रीमध्ये, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला आउटपुट मिळावं. आणि जे काही टनेल आहे त्याच्यामध्ये जे लागणारं टेम्परेचर आहे ते मेंटेन केलं जातं. आणि गरम हवा क्रॉस फ्लो मध्ये सोडली जाते. काउंटर करंट फ्लो म्हणतात त्याला. एकीकडनं जिकडनं गरम हवा येते त्याच्या विरुद्ध दिशेने मटेरियल जातं, जेणेकरून रिकव्हरी जी आहे मॉइश्चरची ही जास्तीत जास्त होते. तर बीन डिहायड्रेशन, याच्यामध्ये बीन्समध्ये मटेरियल टाकलं जातं आणि एका साईडने स्टीम सोडल्या जातो. त्याच्यामधून वरच्या बाजूने स्टीम त्या मॉइश्चरला घेऊन जातो. बीन ड्राईन, आता याच्यामध्ये ही एक ट्रे डायर सारखीच प्रोसेस आहे, परंतु एक बॅच वाईज असं आहे की मटेरियल स्प्रेड केलं जातं, मध्ये ढकललं जातं आणि स्क्रॅपरच्या साह्याने ते मुवमेंट केले जाते त्याची. वेगळं म्हणजे एक स्पेशल काही नाहीये, एक याचा ऍप्लिकेशन नुसार केलेला हा प्रकार आहे. आता आता एक अजून एक स्पेशल महत्वाचा प्रकार जो डेअरी इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो, ड्रम ड्राईंग. लिक्विड जे असतं दूध, हे वरनं टाकलं जातं आणि ड्रम हे गरम केलेले असतात आणि ते एक थिन फिल्म ह्या ड्रम वरनं पास होत असते. जसं थिन फिल्म पास होते, लिक्विड पास होतं, मॉइश्चर उडून जातो आणि जी काही पावडर आहे ती खाली येते, ती कलेक्ट केल्या जाते, पुन्हा सेपरेट पुन्हा सेटल केल्या जाते आणि मग पुढच्या स्टोरेजसाठी पाठवलं जातं. हे झालं ड्रम ड्राईंग. सेम डेअरी इंडस्ट्रीमध्ये स्प्रे ड्राईंग पण केलं जातं. हाय प्रेशरला स्प्रे केला जातो, जिथं टेम्परेचर फार जास्त असतं. ती टेम्परेचर जास्त असल्यामुळे मॉइश्चर उडून जातो आणि जे काही पावडर उरतं दुधाचं ते खाली पडतं आणि ते कलेक्ट करून पुढच्या प्रोसेस मध्ये जे काही फनेल वगैरे आहे, सायक्लोन वगैरे, त्याच्यामध्ये कलेक्ट करून पुढच्या प्रोसेससाठी, पॅकिंगसाठी पाठवलं जातं. हे डेअरी इंडस्ट्रीमध्ये मेनली वापरले जातं. जसं आपण वेगवेगळ्या व्यंजनांमध्ये दुधाची पावडर वापरतो, ती मोस्टली ह्याच पद्धतीने तयार केली जाते. आता जे काही डिहायड्रेशन आपलं होतं त्याच्यामध्ये अफेक्ट करणारे फॅक्टर काय आहे, तर तुमच्या फ्रूट किंवा भाजीपाल्यामध्ये मॉइश्चर किती आहे, त्याचं कंपोजिशन काय आहे, आणि तुम्ही किती लोड देताय त्या मशिनरीमध्ये,
तुमचे त्याचं स्टॅकिंग कसं आहे, म्हणजे तिथल्या आतल्या जे काही रकाने आहेत त्यांचे कंडिशन कशी आहे, जी वापरल्या गेलेली एअर आहे तिची ह्युमिडिटी किती आहे, टेम्परेचर किती आहे, आणि जे काही सरफेस वापरले आहे त्याचा वापरलेला आहे त्या कॅबिनेटमध्ये त्याचा हीट ट्रान्सफर रेट किती आहे, आणि तुम्ही केलेल्या प्री ट्रीटमेंटची क्वालिटी काय आहे, तुम्ही जे काही मटेरियल ड्राय करणार आहात, डिहायड्रेट करणार आहात, तर त्याची तुम्ही प्री ट्रीटमेंट कशी केली, या सगळ्या गोष्टीवर डिहायड्रेशनची गुणवत्ता आणि परिणामकारकता अवलंबून असते. आता आपण जेव्हा मटेरियलचं डिहायड्रेशन करतो तेव्हा काय काय चेंजेस होतात, तर पाणी निघून गेलेलं असतं, श्रिंक झालेलं असतं मटेरियल. तर बऱ्याच वेळा जर अनइव्हन झालं तर काही ठिकाणी हार्ड आणि काही ठिकाणी सॉफ्ट असं होतं ते. ते युनिफॉर्म होईल याची काळजी घेतली पाहिजे. एन्झाईम्स जर राहिले तर तिथं काळं होण्याची शक्यता असते. फक्त पोटेन्शियल लॉस एकदाच असं काही केसमध्ये असं होऊ शकतो की व्हिटॅमिन सी जे आहे त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो, आणि काही केसमध्ये जर व्यवस्थित नाही केलं तर फ्लेवर सुद्धा जाऊ जाऊ शकतो. त्याच्यामुळं या इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी मेंटेन करणं, पॅरामीटर मेंटेन करणं हे फार गरजेचं आहे. आता व्हिजिटेबल डिहायड्रेशन, आपला देश जो आहे सुजलाम सुफलाम आहे व्हिजिटेबलच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या आपल्याकडं आहे. सन ड्राईंग पण करतो आणि आपण सोलर ड्राईंग सुद्धा करतो. आणि जेणेकरून ज्या भाज्या आपल्याला एखाद्या सीझनमध्ये अवेलेबल नाही, त्या दुसऱ्या सीझनमध्ये अवेलेबल होऊ शकतात. बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्याला अवेलेबल असणारी कसुरी मेथी, पण बाकीचे सुद्धा जे काही पावडर्स आहे आजकाल ते सगळीकडे अवेलेबल व्हायला लागलेले आहेत. आता पुढचा विषय आहे फ्रुट्स आणि नट्स. आपल्या देशामध्ये साधारणतः जर बघितलं, जगाच्या पाठीवर जर बघितलं तर 250-300 प्रकारचे फळं आहेत आणि नट्स आहेत. पण आपल्या देशामध्ये सुद्धा जास्तीत जास्त 150-200 प्रकारचे फळं आणि जे काही नट्स, म्हणजे आपण कॉन्सन्ट्रेटेड जसे खारीक वगैरे आहे किंवा बदाम पिस्ता आहे याला नट्स म्हणतो आपण. तर ते बीजाच्या स्वरूपात असतं म्हणून त्याला नट्स म्हटलं जातं. हे भरपूर प्रमाणात आहे आणि याची न्यूट्रिशन व्हॅल्यू सुद्धा जास्त असते. तर हे प्रोड्यूस जेव्हा होतं अनेक वेळा ते वेस्ट जातं, मग त्याचं जर डिहायड्रेशन केलं तर ते आपल्याला वर्षभर वापरता येऊ शकतं. तर याची जी काही मशिनरी असते वेगवेगळी, व फ्रूटची जसं म्हटलं प्री ट्रीटमेंटमध्ये वॉशिंग मशीन असतात, कन्वेईंग ड्रायर असतात, इन्स्पेक्शन ड्रायर, नंतर पिलर्स असतात, कटर्स असतात, अशा वेगवेगळ्या मशिनरी या फ्रूट आणि नट्स डिहायड्रेशन मध्ये असतात. तर हे डिहायड्रेटचे नट्स आणि फ्रुट्स आहे याचा वापर काय काय आहे, तर एक डायरेक्ट न्यूट्रिशन म्हणून आपण घेऊ शकतो. वेगवेगळ्या इंडस्ट्रीला एक रॉ मटेरियल म्हणून देऊ शकतो, किंवा कलरिंग इन्ग्रेडियंट म्हणून सुद्धा वापरू शकतो, किंवा डायरेक्ट वेगवेगळ्या स्वीटमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. आणि काही गोष्टीमध्ये फ्लेवर वाढवण्यासाठी, चव वाढवण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो याचं. आता सगळ्यात महत्वाचं जो काही विषय आहे मेडिसिनल हर्ब्स मध्ये, आपल्या देशामध्ये भरपूर प्रकारच्या हर्ब्स आहे. आणि जरी याला साईड पॅथी म्हटलं, आयुषला एक सेकंडरी किंवा अल्टरनेट पॅथी म्हणतात, पण ती आता मेन पॅथी होऊ बघत आहे. तर त्याच्यासाठी जे काही हर्ब्स लागतात किंवा ज्या पावडर्स लागतात, तर ते अवेलेबल होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही ट्रेंड सुद्धा वाढत आहे की मेडिसिनल हर्ब्स जे आहे त्याचं प्लांटेशन करणं, त्यांना डिहायड्रेट करणं आणि मार्केटमध्ये अवेलेबल करणं. तर नॉर्मली आपल्यासमोर जे काही हर्ब्स आपण बघतो, वापरतो, आपल्याकडे बरेच फ्रेश फॉर्म मध्ये भेटतात. जसं तुळशी, नीम, ॲलोव्हेरा आहे, भृंगराज आहे, टर्मरिक आहे, जिंजर, आमला, ब्राह्मी, असे 100 एक प्रकारचे हर्ब्स आहेत ते लिमिटेड दिले. तर हे आपण डिहायड्रेट करून वापरू शकतो. आणि बरेचसे जे हर्ब्स आहे औषध उत्पादनामध्ये, कंपन्यामध्ये कमर्शियली सुद्धा वापरले जातात. आणि बरेचशा कंपनी आता आजकाल शेतकऱ्यांकडनं हे एक व्यापारी शेती करून घेतात आणि ते विकतही घेतात. तर याचे बेनिफिट्स काय आहे ह्या हर्बचे, जर डिहायड्रेट केलं तर म्हणजे एक कमीत कमी कॉस्टमध्ये कुठल्याही सीझनमध्ये आपल्याला ते भेटू शकतं. आणि जे काही आपण मेडिसिनल हर्ब्स घरी घेतले किंवा कमर्शियली जरी अवेलेबल आहे, तर ते त्याचे कमीत कमी साईड इफेक्ट असतात. ॲलोपॅथी सारखे साईड इफेक्ट नसतात. जरी कमी जास्त झालं तर त्याचा काही प्रॉब्लेम नसतो. आणि आपण वेगवेगळ्या प्रकार वापरू शकतो, सिंगल वापरू शकतो किंवा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये वापरू शकतो. आणि एकाच हर्ब्स मध्ये असं नाही की आपण बघतो की एक गोळी एकाच आजाराला चालते, पण हे हर्ब्स असे असतात, यांची जादू अशी असते, मॅजिक अशी असते की एक घेतलं तर अनेक आजारावर सुद्धा ते काम करतं. म्हणून हर्ब्सला मेडिसिनल
जे काही इंडस्ट्री आहे मेडिकल इंडस्ट्री त्याच्यामध्ये महत्व हे वाढत चाललेलं आहे. तर आपला देश जगाच्या पाठीवर जर बघितलं तर मसाल्यांचा देश म्हणून पूर्वापारपासून ओळखले जातो. इथं जी मी वेगवेगळी लिस्ट दिली 63 इन्ग्रेडियंटची, यापेक्षाही जास्त इन्ग्रेडियंट आहेत आपल्याकडं. अगदी जिरे मिरे पासून तर दालचिनी वगैरे, धने बिने, अनेक हळद, मिरची वगैरे. मसाल्यामध्ये तर आपण माहेर आहोत. इलायची, जगाच्या पाठीवर आपल्यासारखं श्रीमंत मसाल्यामध्ये कोणी नाहीये. म्हणून आपल्या देशामध्ये जे काही मसाला उद्योग आहे त्यांच्यासाठी हे डिहायड्रेशन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये फार चांगल्या डेव्हलपमेंट्स होत आहेत. जसं आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं माझ्या तहसीलमध्ये बघितलं तर कांदा, ओनियन, हा जवळपास 70% शेतकरी हे कांदा लावतात म्हणजे लावतात. नाशिकचा जो कांद्याचा बेल्ट म्हटला जातो, तर आमच्याकडं सुद्धा तोच बेल्ट आहे. आणि फार मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होते, जो की एक मसाल्याचा फार मोठा इन्ग्रेडियंट आहे. भारतातच नाही, अगदी जगामध्ये हा फार मोठा इन्ग्रेडियंट आहे. त्याच्यामुळं याचं डिहायड्रेशनला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये फार महत्व असणार आहे. आता नवीन ट्रेंड काय आहे? जर आपण एखादी टेक्नॉलॉजी वापरत असू तर त्याच्यामध्ये येणारी नवीन एखादी टेक्नॉलॉजी चांगली असेल तर ती वापरलीच पाहिजे आपण. त्याच्यामध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये क्वालिटी मिळणं, सस्टेनेबिलिटी, एन्व्हायरमेंटच्या प्रती असणं, ते फार महत्वाचं असतं. जसं इंडस्ट्रीमध्ये अल्ट्रासाऊंड टेक्नॉलॉजी आहे की किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी बेस्ड टेक्निक आहे तेही वापरले जातात, जे की एनर्जी इफिशियंट असतील आणि त्याच्यापासून तयार होणारे जे काही प्रोडक्ट असतील हेल्दी असतील. जसं मिनिमली प्रोसेस म्हणजे सेमी प्रोसेस करून तयार होणारे स्नॅक्सचं डिमांड सुद्धा मार्केटमध्ये आहे, त्यानुसार प्रोडक्ट बनवले जातात. तुम्ही म्हणत असाल की हे का दाखवलं इथं, तर जे काही अवेलेबल इन्ग्रेडियंट पावडर आहे ते सुद्धा आपल्या नवीन ट्रेंडमध्ये आपण घरात वापरावं म्हणून मी हे दाखवलंय. कारण आपण बरेचसे औषधं वगैरे घेतो त्याच्याऐवजी जर हे नट्स फ्रुट्स आणि भाजीपाल्याचं जर जर असे जर ज्युसेस आपण घेतले तर नक्कीच आपल्या तब्येतीला सुद्धा फरक येईल आणि आपल्या आयुष्यात सुद्धा नवीन ट्रेंड येईल. आता जगाच्या पाठीवर जर व्यापाराचा विचार केला ह्या डिहायड्रेशन इंडस्ट्रीचा, तर 22 लाख करोड पेक्षा पुढची इंडस्ट्री आहे. भारताचा जर वाटा केला तर माझ्या मते 8-10%च वाटा याच्यात असावं. भारताला फार मोठा स्कोप आहे याच्यामध्ये. पण इयर ऑन इयर जर बघितलं तर भारताची जी काही इंडस्ट्रीची ग्रोथ आहे ती सगळ्यात जास्त आहे. आणि जसं जे काही ऑडिट करणाऱ्या संस्था आहे त्यांचं म्हणणं असं आहे की याची रिक्वायरमेंट किंवा जे काही इंडस्ट्री आहे ही डबलनी वाढणार आहे. आणि म्हणून नक्कीच आपल्या एमसेल एमएसपीच्या दृष्टीने याचं महत्वही तेवढंच आहे. अं, कारण आपल्याकडे स्कोप का आहे, आपलं मार्केट आणि पॉप्युलेशन हे फार मोठं आहे. अर्बनायझेशन मध्ये, शहरीकरणामध्ये ड्युअल इन्कम किंवा काय आपला जो इन्कम म्हणतात, खर्च करण्यायोगा जोगा इन्कम तो सुद्धा प्रत्येकाचा वाढलेला आहे. हे जे काही प्रोडक्ट असतात डिहायड्रेशन वाले त्याचं ऍप्लिकेशन हे वर्सेटाईल असते, कुठेही वापरू शकतात एकदम. आणि एक्सपोर्ट अपॉर्च्युनिटी आपल्याकडे भरपूर आहे. आणि आपल्या इंडस्ट्रीला, आपल्या ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीला, शेतीला जे काही प्रॉब्लेम येतात, बऱ्याच वेळा भाव चांगले असतात. अगदी 10% वेळाच भाव चांगले असतात, पण 90% वेळा भाव पडल्यामुळं अक्षरशः शेतकऱ्याला सगळा माल कुठंतरी फेकून देण्याची सुद्धा वेळ येते किंवा अनेक वेळा माल हा नाशवंत होऊन तसंच वाया जातो. त्याच्यामुळं आपल्याकडं ह्या इंडस्ट्रीला स्कोप आहे रॉ मटेरियल अवेलेबिलिटीमुळं. अनेक गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे ज्याच्या मार्फत आपल्याला त्याचा असिस्टंट फायदा होऊ शकतो. आपल्या देशामध्ये रस्त्याचं नेटवर्क हे फार चांगलं झालेलं आहे. जसं आपण महाराष्ट्रात बघत असाल समृद्धीसह अनेक हायवे झालेले, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला इन्फ्रास्ट्रक्चरमुळे आपल्याला सोपं जात आहे. आणि मेन म्हणजे आपल्याकडे जे काही स्किल डेव्हलपमेंट आहे आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन आहे या क्षेत्रामध्ये, ही सुद्धा वाढत चाललेली आहे. त्यामुळे एकूणच या क्षेत्रामध्ये भारताला किंवा आपल्या महाराष्ट्राला याचा डिहायड्रेशनचा स्कोप भरपूर मोठा आहे. तर डिहायड्रेट केलेले प्रोडक्ट जे आहे त्याचं स्टोरेज हेही फार महत्वाचं असतं. हवाबंद डब्यामध्ये जिथं मॉइश्चर लागणार नाही आणि अँबियंट टेम्परेचर असेल अशा ठिकाणी त्याचं स्टोरेज केलं गेलं पाहिजे. जेणेकरून आपण एवढ्या मेहनतीने प्रोडक्ट जे काही बनवणार आहोत त्याचं स्टोरेज सुद्धा हे चांगल्या प्रकार
पद्धतीने झालं पाहिजे. आज भारत सरकारही वेगवेगळ्या गोष्टीसाठी, धान्यांसाठी वगैरे स्टोरेजचे फॅसिलिटी किंवा सबसिडीच्या वेगवेगळ्या स्कीम देत आहे. त्याचाही फायदा आपल्याला भविष्य काळामध्ये होऊ शकतो. आता हा एक प्रोजेक्टचं जे काही डीपीआर आहे, हा राजेश सरांकडनंच मी घेतलेला आहे. पण महत्वाचं हे आहे की ह्या इंडस्ट्रीमध्ये किंवा हा जर प्रोजेक्ट करायचा असेल तर महत्वाच्या गोष्टी काय आहे. डीपीआर जर म्हटलं तर याच्यामध्ये अ, एक 5 मिनिटात आपण संपू आणि पुढच्या याला जाऊ. स्थान, वेळ आणि काळ याच्यानुसार किंवा पदार्थानुसार हे सगळं चेंज होत असतं. परंतु एक गाईडलाईन म्हणून आपण अं, हे याच्याकडे बघू शकतो. साधारणतः एक 5 करोडचा हा एक प्रोजेक्ट असू शकतो. छोटे प्रोजेक्टही असतात, लोक करतात. पण याचं जे काही फायनान्शियल आहे ते हे 3 टनाच्या फायनान्शियलला 10 मिनिटामध्ये मीटिंग संपणार आहे. 5 मिनिटात आपण कव्हर करू. अं, ओ. 3 टनाच्या हिशोबाने हे घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये 300 दिवस अ, वर्षामधले करायचे, काम करायचं अशा हिशोबाने आहे. आणि 6 किलोला 1 किलो मटेरियल भेटेल. आणि जर रेटने विकल्या जाईल, 250 रुपये प्रति किलोने विकल्या जाईल. वेगवेगळे कॅपिटल एक्सपेन्सेस वगैरे जे काय आहे आणि वर्किंग एक्सपेन्सेस बाकीच्या सगळ्या गोष्टी या सगळ्या जर पकडल्या तर एक 5 करोडचा हा प्रोजेक्ट आहे. 30% इक्विटी आणि 70% कर्ज ह्या हिशोबाने हा प्रोजेक्ट आहे. 2 टन, 3 टन आणि 4 टन याच्यामध्ये जर बघितलं, 3 टनाचा एक चांगला लाभदायी प्रोजेक्ट होतो. 2 टनाच्या कमी कॅपॅसिटीचा प्रोजेक्ट बघितला तर तो घाट्यात जाण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये ऑपरेशनल एक्सपेन्सेस कसे लागतील. रॉ मटेरियल साधारणतः जे काही सायकलिंग जे असतं, नवीन आणणं किंवा कंटिन्युअस रॉ मटेरियल 1.2 करोडचं. पुन्हा युटिलिटीज आहेत, ऍडमिन मार्केटिंग एक्सपेन्सेस आहे, मिसलेनियस एक्सपेन्सेस आहे. हे सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत याप्रमाणे. वेगवेगळ्या ज्या मशिनरी आहे, अगदी प्री ट्रीटमेंट पासून तर ब्लांचिंग टँक किंवा पॅकेजिंग किंवा डिहायड्रेशन, वेगवेगळ्या टाईपचे जे दाखवले त्यातल्या ज्या मशिनरी आहेत, त्याचं जे मशिनरी आपल्या कॅपॅसिटीनुसार, प्रोडक्टनुसार आपल्याला सिलेक्ट करावं लागतात. त्याच्यानंतर जे युटिलिटी लागतात, पाणी लागतो, गॅस लागतो, इलेक्ट्रिसिटी लागतो. त्याचं जसं 250 किलोवॅटचं आपल्याला ट्रान्सफॉर्मर लागेल, डीजी सेट पण लागेल, लाईट गेली तर पाणी लागेल, सॅनिटेशनच्या सुविधा लागतील. वर्कफोर्स जो लागेल 15 ते 20 पासून 30 पर्यंत, डिपेंडिंग आपल्या कामाची पद्धत कशी आहे त्यानुसार हा वर्कफोर्स आहे. त्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे. आपण किती काही चांगला प्रोडक्ट बनवला आणि मार्केटिंग जर व्यवस्थित नसेल तर त्याचा काही उपयोग नाहीये. तर मार्केटिंग आणि सेल्सची टीम व्यवस्थित पाहिजे, जेणेकरून मार्केटमध्ये काय लागतं आणि त्यानुसार त्या गरजेनुसारच आपल्याकडलं बनवलं गेलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे लायसन आहे. सगळ्यात महत्वाचं लायसन फसाई, FASSI. आणि बाकीचं पोल्युशन क्लिअरन्स, आपल्याला जर एक्सपोर्ट लागत असेल, एक्सपोर्ट करायचं असेल तर त्यासाठी हे आहे. प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन अगदी 3 महिन्यापासून, 6 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत आपण कुठल्या स्पीडवर करतो आणि आपले लायसन्सेस किंवा बाकीचे ग्राउंड वर्क कसं होतं त्यानुसार प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन आहे. आपल्या यामध्ये रिस्क कशी काय असू शकते, तर रॉ मटेरियलच्या प्राइसेस फार व्हॅल्यू आहे. कांदा 5 रुपये किलो विकतो आणि 100 रुपये किलो विकतो. त्याच्यामुळं ही एक रिस्क असू शकते. क्वालिटीची व्हॅरिएबिलिटी याच्यामुळे येते की जे काही रॉ मटेरियल भेटणार आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीचं मिळतं. तर याच्यासाठी जे काही प्लॅन करायचं आहे ते आपण आधीच केला पाहिजे, जेणेकरून इथे जे काही चॅलेंजेस येतील ते येणार नाही. तर फायनान्शियल रेकमेंडेशन हेच आहे की 3 टन पर डे किंवा मार्केटनुसार हा प्रॉफिटेबल झाला पाहिजे बिझनेस. आणि जे काही आपण फंडिंग किंवा जे काही याच्यासाठी पैसे उभे करणार आहोत, कमीत कमी डेप्ट आपल्यावर असावं. या हिशोबाने 50-50 रेशोमध्ये केलं तर चांगलं होईल. किंवा अजूनही काही आपल्यानुसार अवेलेबल बँकेच्या कर्जानुसार किंवा आपल्याला सबसिडी काय मिळणार आहे गव्हर्नमेंटची, याच्यानुसार आपण ते प्लॅन केलं पाहिजे. थोडक्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस जर बघितला तर ह्या 3 टन पर डेच्या याला 57 लाख रुपये पर इयर हा प्रॉफिट इथं दाखवलेला आहे. पण इथं अजून एक सांगतो की मार्केट अवेलेबिलिटी, तुमची क्वालिटी आणि मार्केटची गरज याच्यानुसार सगळा बारीक स्टडी करूनच इथं उतरलं पाहिजे. नाहीतर फेल्युअर होण्याचे चान्सेस भरपूर असतात. स्कोप जसा आहे तसं फेल्युअर पण भरपूर आहे. तर आपल्याकडं स्कोप काय आहे शेतकऱ्यांना, तर आपल्याकडं असे हे चित्र तुमचं
नेहमीच तुम्ही दरवर्षी बघिततात टोमॅटो फेकले जातात, भाजीपाला फेकला जातो. तर याच्यामुळे डिहायड्रेशनला स्कोप आपल्याकडे भरपूर आहे. डिहायड्रेशन जर केलं तर आपण एमसीएलच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला फार मोठी एमएसपीच्या मार्फत प्लॅटफॉर्मवर आपल्याकडे मदत होऊ शकतो. जे काही रिसोर्सेस लागणार आहे ते आपल्याला मिळू शकतात. आणि त्याचे बेनिफिट काय होतील तर आपल्याला जे काही आपण प्रोड्यूस करतो तर ते सगळं वापरल्या जाईल, कम्प्लीट युटिलायझेशन होईल, रोजगार मिळेल, शेतकऱ्याला त्याचे घामाचं दाम मिळेल. आणि जे काही प्रोडक्ट पाहिजे आहे भाजीपाला किंवा फळं ते आपल्याला वर्षभर वेगवेगळ्या डिहायड्रेटेड रूपामध्ये खायला भेटतील. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आपल्याला जर आपल्या ताटामध्ये शहरामध्ये जर एक पाव किलो भाजी येत असेल तर ती शेतकऱ्याच्या शेतामधून 1 किलो येते. 75% वेस्टेज आपल्या सिटीमध्ये येतं आणि जे धरणांमध्ये जातं किंवा सडून कुठं गॅस तयार होतो तर ते अवॉइड होईल. कारण ते जे काही मटेरियल आहे ते जर शेतात गेलं तर तिथलं ऑर्गॅनिक कार्बन वाढेल, तिथलं आपलं संपन्नता वाढेल, ट्रान्सपोर्टचा खर्च कमी होईल. हा सगळ्यात मोठा बेनिफिट हा डिहायड्रेशनचा आहे. शेवटचं म्हणजे आपण हे जे सगळं काही करतो आहोत एमसीएलच्या प्लॅटफॉर्मवर, तर 17 सस्टेनेबल गोल्स त्याच्यामधले गोल नंबर 2, 3 आणि 12 हे जर डिहायड्रेशन आपण इंडस्ट्री एमसीएल एमएसपी प्लॅटफॉर्मवर केली आणि याप्रमाणे काम केलं तर गोल नंबर 2, 3 आणि 12 ज्याच्यामध्ये सगळ्यांसाठी अन्न, कोणी उपाशी राहू नये, सगळ्यांना न्यूट्रिशन मिळावं, आणि 12 नंबर म्हणजे रिस्पॉन्सिबल यूज ऑफ रिसोर्सेस, जबाबदारीने आपले काही जे रिसोर्सेस आहे ते वापरणं. हे हे गोल सॅटिस्फाय होतात जे आपल्या फाई मिशन सेंटरच्या माध्यमातून आणि भारताच्या लेवलला आहे नॅशनल गाईडलाईन्स ऑन रिस्पॉन्सिबल बिझनेस कंडक्ट यांच्या माध्यमातून हे आपण अचीव करणार आहोत. त्यामुळं हा जो काही बिझनेस आहे 17 सस्टेनेबल गोल्स मध्ये हातभार लावण्यासारखा आहे आणि 5 मिशनलाही पुढे नेणारा आहे. तर नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो. आपण एकदम शांतपणे जे काही प्रेझेंटेशन आहे ते ऐकलं आणि नक्कीच याचा वापर उपयोग आपल्याला होईल. आणि आपण त्याचा निश्चितच अभ्यास करून या बिझनेसमध्ये पदार्पण कराल, ज्याच्यामध्ये एमसीएलचे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अनमोल अशी मदत होईल. तर इथंच मी थांबतो. पुढे आपण जाऊया. तर जास्त वेळ न घालवता मी रिक्वेस्ट करेल राजेश सरांना की सध्याच्या परिस्थितीबद्दल गाइडलाइन करण्यासाठी. आदरणीय राजेश सर, मैं आपको रिक्वेस्ट करता हूं कि हमें मार्गदर्शन करें। राजेश सर। सबसे पहले बहुत मुबारकबाद कि आपने डिहाइड्रेशन जो एक ज्वलंत किसानों की बड़ी समस्या है कि पेरिशेबल गुड्स एक ऐसा चीज है जिसके अंदर लगभग 15 to 20% जो इनको लॉस हो जाता है किसानों को, खास करके फल फ्रूट सब्जियों की अगर बात करें। अगर डिहाइड्रेशन अगर हम शुरुआत करते हैं तो किसानों के लिए बहुत ही हेल्पफुल है और ये कहीं ना कहीं उनको एक अच्छा मूल्य मिलेगा। और कहीं ना कहीं मैंने भी फ्राइडे को सेशन जो लिया था जो मिल्क का, तो मिल्क के अंदर भी जो आरओआई होता है बहुत अच्छा होता है, तो इसके अंदर भी आरओआई बहुत ही अच्छा है। तो वंस अगेन कंपनी की जो फंडिंग की अगर बात करें तो जैसे कि डॉक्टर श्याम गुलाब ने भी कहा था और मुझे भी जानकारी है कि पिछले गुरुवार को ही ये फंड्स एनसीएल के अकाउंट में ऑलरेडी क्रेडिट हो चुका है। उसमें दो कंडीशंस थे, दो कंडीशन जो है ना, बिकॉज ऑफ दिवाली की वजह से ये कहीं ना कहीं समय लगा और ये अगले 2 से 3 दिनों में कंपनी के जो रिलीज ऑर्डर आ जाएगा। कंपनी के अकाउंट में ऑलरेडी क्रेडिट हो चुका है सब्जेक्ट टू कंडीशन। कंडीशन अगले 2 दिनों में क्लियर हो जाएगा, फिर हम फंडिंग को लेकर काम शुरू करेंगे। काम शुरू करेंगे तो जो है कहीं की तैयारी आपकी कितनी है, तैयारी जितनी जितनी बेहतर होगी उतना ही आप काम कर पाओगे। तो ये कहीं कहीं आपको, जैसे संतराम जी ने रिहाइड्रेशन के बारे में कहा, अगर इन सब चीजों का आत्मसात करते हो, कहीं ना कहीं इन सब चीजों को करते हो तो कहीं ना कहीं आपको एक बिजनेस बहुत ही अच्छा मिलेगा। तो आपके लिए एक बहुत बहुत बेहतरीन सेशन था। थैंक यू वेरी मच संतराम जी और कॉन्ग्रेचुलेशन। आप ऐसे ही बेहतरीन सेशन लेते रहो, कुछ सिखाते रहो, हम लोग जरूर से सीखेंगे। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सर। थैंक यू सर आपके मार्गदर्शन के लिए। अ, अ, कोणी बोलतंय का? हॅलो। दीपक चौधरी सर भुसावळवरनं 2 शब्द बोलू शकाल? दीपक सर। हॅलो हा सर। सर, आजची माहिती खूपच महत्वाची दिली आपण मीच केलाय कुठे आणि की खूप म्हणजे छान एवढं. माहिती मिळाली आम्हाला ही. ओके, धन्यवाद सर। हॅलो. हा। अशीच वेगवेगळे प्रोजेक्ट जे आपण आहात किंवा
राजेश सिंग सर आहेत, हे आम्हाला देत असतात आणि हो त्यातनं हो आमचंही जरा महत्वाचं म्हणजे जी काही माहिती आम्ही घेतोय त्याच्यावर आम्हालाही जरा स्टडी करता येतो. ओके सर, थँक्यू. तर प्राजक्ता मॅम, आज शेवटचा 1 मिनिट राहिलाय त्यामुळं क्लोज करतोय सर. प्राजक्ता मॅम, 2 शब्द नमस्कार. बोला. नमस्कार सर्वांना. आणि सर, सेशन्स खूप छान होते आजचे, जे डिहायड्रेशन वरती बोलले त्याबद्दल. आणि राजेश सिंग सरांनी जी माहिती दिली की आपल्याला लवकरात लवकर फंडिंग मध्ये आपल्या अकाउंटला येणार आहेत ते पैसे, सर्वांना खूपच छान काय म्हणतात दिलासा भेटणार आहे की पैसे येण्याची सगळेजण वाट बघत होते. थँक्यू सर. ओके. शेवटचा 1 मिनिट आहे. दिग्विजयजी, जर कोणाला काही असेल तर तुम्ही ग्रुपवर मेसेज करू शकता या संदर्भात. दिग्विजयजी, आप सेशन को क्लोज कर सकते हो.